सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिक जिल्हा कायद्याचा भाग जिल्हा 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 नाशिक जिल्हा कायद्याचा नाशिक जिल्हा कायद्याचा भाग जिल्हा 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 नाशिक नाशिक रोडच्या जेल रोड परिसरात जुन्या वादातून एका फळ विक्रेत्यावर धारदार शस्त्र, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री 9 वाजता घडली। या घटनेनंतर परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झालं। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। 6 संशयितांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मगरचाळ कॅनल रोड येथील रहिवासी तसंच फळ विक्रेते इम्तियाज इसरार खान वय 27 यांनी फिर्याद दिली होती। इम्तियाज तसंच त्यांचा धाकटा भाऊ आवेश खान हे नोटप्रेस परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करतात। सुमारे 2 महिन्यांपूर्वी आवेश खान याचा काही संशयितांशी किरकोळ वाद झाला। रविवारी रात्री इम्तियाज खान हे आपल्या 5 वर्षीय मुलासाठी औषधं घेण्यासाठी जेलरोडवरील कैलासजी सोसायटीतील दुर्गा मेडिकल इथं गेले असता तिथं आलेल्या संशयितांनी जुन्या वादाची कुरापत काढून शिवीगाळ केली। त्यानंतर याला जीवे मारा असं म्हणत धारदार शस्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। हल्ल्यातून बचाव करत इम्तियाज खान यांनी घटनास्थळावरून पळ काढला। मात्र आरोपींनी धारदार शस्त्रे, लोखंडी रॉड तसंच लाकडी दांडके घेऊन त्यांचा पाठलाग केला। जीव वाचवण्यासाठी ते जेलरोडवरील पाण्याच्या टाकीजवळून मटन मार्केटच्या दिशेनं धावत गेले। तिथं नागरिकांची गर्दी झाल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। उपनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत सोहेल सलीम पठाण, अभिजित दीपक साळवे, निलेश बापू क्षीरसागर, आकाश उत्तम केळे, राहुल राजू हुडेकर आणि प्रेम अशोक डोळस यांना ताब्यात घेतलंय। पोलिसांच्या माहितीनुसार संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। मंगळवारी पोलिसांनी आरोपींनी दहशत निर्माण केलेल्या दुर्गा मेडिकल, कैलासजी सोसायटी, जेलरोड, पाण्याची टाकी तसंच कॅनल रोड परिसरातून संशयितांची धिंड काढून गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवलाय। या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमित सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसंच संदीप पवार, जयंत शिंदे, प्रशांत देवरे, सुनील गायकवाड, वाळके, उगले, गौरव साळवे आदींनी सहभाग घेतला। नुकत्याच काही दिवसांपूर्वी उपनगर पोलीस ॲक्शन मोडवर येत पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाई केली होती। पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाता पोलिसांशी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। गेल्या काही दिवसांपासून जेलरोड परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। तसंच परिसरातील घरांवर दगडफेक करणाऱ्या टवाळखोरांना पकडून कारवाई करावी अशी मागणीही होत आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नाशिक रोड।